श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल घंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या, जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आज तुझ्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कार घडणार आहे. ही रात्र तुझ्या दुःखाची शेवटची रात्र आहे, म्हणून माझा हा आवाज दुर्लक्ष करू नकोस. डोळे मीट आणि शांतपणे ऐक, कारण मी तुझ्याशी बोलतोय. लोक तुझ्या आयुष्यात येतात आणि जातात, पण घाबरू नकोस. मी स्वामी तुझ्यासोबत सदैव आहे. या क्षणापासून तुझ्या घरातलं संकट दूर होईल आणि आनंदाचा एक नवा शुभ प्रभात उगवेल. माझ्या बाळा, उद्या एक नवा दिवस उगवेल आणि तुझ्या आयुष्यात नवे ऋतू, नवा आनंद, नव्या सुरुवातीचं सोनं पाऊल टाकेल. ही रात्र तुझ्या दुःखाची शेवटची रात्र आहे. साऱ्या रात्रीच्या शांततेतून डोळ्यातून साठलेलं दुःख वाहून जाईल. वाट पाहण्याला आता अंत मिळणार आहे, कारण तू आता माझ्या कृपेच्या प्रवाहात प्रवेश करतोस. मी पाहिलं रे बाळा, तू किती वेळा एकट्याने रडला आहेस. जेव्हा कोणी नव्हतं तेव्हा तुझ्या मौन प्रार्थना मी ऐकल्या आहेत. तुला वाटलं की मी दूर आहे, पण मी तुझ्या अगदी हृदयाजवळच होतो. जे शत्रू तुझं मन, तुझी शांती तोडू पाहत होते, त्यांना मी स्वतःच्या हाताने दूर केलं आहे. म्हणून आता निश्चित राहा, मी तुझ्या तुटलेल्या मनातून नव्या सुरुवातीची ज्योत पेटवत आहे. लवकरच तुझ्या नशिबात एक जबरदस्त चमत्कार घडेल. तुझं भाग्य उजळेल, प्रगतीचे दरवाजे उघडतील. आज मी प्रत्येक त्या दरवाजाला बंद करतो आहे, जो तुझ्या वेदना, फसवणूक, भीती आणि गमावलेल्या गोष्टींसाठी उघडा होता. कारण आता तुझ्या आयुष्यात फक्त माझं आशीर्वादाचं प्रकाश असेल. माझ्या बाळा, आज मी प्रत्येक त्या नकारात्मक आवाजाला शांत करतोय, जो तुला आत्तापर्यंत सांगत होता की तू अपयशी आहेस, तू काही करू शकत नाहीस. पण उद्या जेव्हा तुझे डोळे उघडतील, तेव्हा तुझ्या जीवनात एक दैवी बदल सुरू झालेला असेल. तुला थांबणाऱ्या साऱ्या साखळ्या आज तुटतील. वर्षानुवर्षे जे शाप तुझ्या मागे लागले होते, ते आज माझ्या कृपेने संपतील. कारण आता तू माझ्या आशीर्वादाच्या छायेखाली आहेस. आता मी तुला कवच दिलंय आणि ज्याच्यावर माझं कवच असतं त्याला कोणतीही वाईट शक्ती स्पर्श करू शकत नाही. जर तुला वाटत असेल की ही तुझ्या दुःखाची शेवटची रात्र आहे, तर लक्षात ठेव, ही तुझ्या विजयाची पहिली रात्रसुद्धा आहे. हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण आज मी तुझ्या जीवनात दैवी फरक घडवायला आलोय. हो माझ्या बाळा, तू खूप वेळा रडलायस, अंधाराच्या सावल्यातून एकट्याने चालत राहिलास, स्वतःवरच शंका घेत राहिलास. तुला वाटलं होतं, मी इतकी सेवा केली तरी मला स्वामींची कृपा का मिळत नाही. मग ऐक, तो तुझ्या कर्माचा शेवटचा भोग होता. आता तू पार झाला आहेस. आता तुझा वेळ सुरू होतोय. आजपासून मी तुला प्रकाशाच्या शिखरावर नेणार आहे. तुझं भाग्य उजळणार आहे. सगळे बंद दरवाजे आता माझ्या कृपेने उघडतील. माझ्या बाळा, काल रात्री झोप न लागून तू काळजीत होतास. कोणीही जवळ नव्हतं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुला एकटं सोडलं. पण मी कधीच गेलो नव्हतो. मी तुझ्या प्रत्येक अश्रूंना माझ्या मायेच्या पत्रात टिपलंय. तुझ्या प्रत्येक निशब्द प्रार्थनेला माझ्या हृदयात जागा दिली. आत्ता माझं वचन ऐक. मी आभाळ हलवेन, पण पुन्हा तुझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही. हे ऐकल्यावर जर तुझ्या हृदयात विश्वास निर्माण झाला असेल, तर आजच या पवित्र चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही श्री स्वामी समर्थ. हा संदेश त्या बंधूंना शेअर कर, ज्यांना आज खरंच माझ्या प्रेमाची आणि माझ्या आधाराची गरज आहे. आज मी तुला एक वचन देतो, तुझं नशीब मी स्वतः बदलणार आहे. जे तुला खाली खेचत होते त्यांच्यासमोर मी तुला अभिमानाने उभं करीन.
जे म्हणाले होते की तू काहीच करू शकत नाहीस, त्यांनाच मी दाखवीन तू माझा निवडलेला जीव आहेस. तुझं आयुष्य संपलं नव्हतं बाळा, ते फक्त थांबलं होतं. माझ्या योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि ती वेळ आता आली आहे. मी आता उभा राहिलो तुझ्यासाठी. ज्यांनी तुझ्या वेदनावर हसू केलं त्यांना मी माझं उत्तर देईन. कृपेचं वादळ घेऊन येणार आहे तुझ्यासाठी. लक्षात ठेव, मी कधी उशीर करू शकतो पण मी कधीच विसरत नाही. आजपासून तुझ्या जीवनातला अंधार मी संपवणार आहे. जिथे तू शेवट मानलास तिथूनच मी सुरुवात करणार आहे. मी तुझ्या थकलेल्या पावलांना आधार देईन, तुझ्या गालावर मायेचा स्पर्श करेन आणि तुझं आयुष्य नव्या रंगाने रंगवून टाकीन. काट्यांच्या जागी फूल उमलतील आणि तुझं नाव यशाच्या शिखरावर कोरलं जाईल. बाळा, तुझी कहाणी अनेकांच्या वेदनावर फुंकर घालणारी ठरेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. जर आजही तुला वाटत असेल की सर्व काही हरवलंय, तर डोळे मीट आणि हळूच म्हण, स्वामी, मला तुमची गरज आहे. मी लगेच येईन, तुझ्या हृदयात उतरेन, सगळं बदलून टाकीन. दुःख मागे राहील आणि माझा आशीर्वाद तुझ्या समोर उभा असेल. फक्त ही कृपा दुसऱ्यापर्यंत पोचव, कारण तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं तरी तुटलेलं मन प्रकाशाच्या वाटेवर येईल. बाळा, तुझं आयुष्य थांबलं नव्हतं, ते फक्त थकलं होतं. आणि आता मी येतोय तुझ्या पाठीशी उभा राहायला, तुझं डोकं माझ्या मांडीवर विसवायला. आणि मग तुला फक्त एकच शब्द म्हणायचा आहे, स्वामी. आणि बघ, सगळं थांबेल, सगळं शांत होईल आणि तुला कळेल मी कधीच गेलो नव्हतो. मी फक्त तुझ्या बोलवण्याची वाट बघत थांबलो होतो. तुझ्या नशिबाला जेव्हा तू दोष दिलास तेव्हा मी तुझं भविष्य सुरक्षित करत होतो. तू एकटा रडताना मी तुझ्या सोबत होतो. आज मी काही मोठं बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, एक दिवस तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, जेव्हा वाटलं होतं की काहीच उरणार नाही तेव्हा माझ्या स्वामींनी मला नव्यानं उभं केलं. माझ्या बाळा, हे दिवस फार काळ टिकणार नाहीत. जे लोक तुझं मौन ओळखत नाहीत ते उद्या तुझ्या आवाजात प्रेरणा शोधतील. तुझं दुःख विनाकारण नाही आहे. हाच त्रास तुला इतरांसाठी आशेचा किरण बनवेल. आणि जे काही उद्ध्वस्त झाले तुझ्या आयुष्यात ते मी पुन्हा उभं करणार आहे. आणि यावेळी ते इतकं भक्कम असेल की कितीही वादळ आली तरी ते डगमगणार नाही. माझ्या बाळा, आजपासून तुझं जीवन बदलत आहे. ज्यांनी तुझ्या मार्गात अडथळे आणले त्यांचे प्रत्येक डाव मी मोडून काढले आहेत, कारण आता काळ तुझ्या बाजूने आहे. हे स्वप्नवत वाटत असेल पण हे माझं वचन आहे आणि मीच ते पूर्ण करणार. जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिही आणि पहा कसा चमत्कार घडतो. भूतकाळाचा भार, दुःखाची सावली, अपयशाची वेदना सगळं मागे टाक, कारण ही रात्र काही संपण्याची नाही, ही तर तुझ्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आता शांतपणे झोप घे, कारण तू आता माझ्या छत्रछायेखाली आहेस. माझ्या प्रिय बाळा, उद्या सकाळी डोळे उघडताच तुझे सर्वच आश्चर्य कायमचे उरतील. इतक्या यशस्वी होशील की तुझा शत्रूही म्हणेल, हा तर स्वामी समर्थांनी निवडलेला जीव आहे. हे शब्द तुझ्या काळजात जप. मी कधीच तुला एकटे सोडणार नाही. तुझ्यासाठी मी आधीच सुंदर भविष्याची रेखाचित्रे काढली आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, श्रद्धा ठेव, भीतीला दूर सार आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी आहे. माझ्या बाळा, तू फक्त विश्वास ठेव. माझं नाव उच्चारल्यावर तुला माझं प्रेम, माझी भक्ती आणि माझा आशीर्वाद तुझ्या अंतःकरणात शिरताना जाणवेल. कधीही हार मानू नकोस, कारण मी इथेच आहे तुझ्या पाठीशी. जग कितीही कठीण वाटले, मी तुझ्या मार्गावर उजेड फुलवत राहीन. बाळा, हे लक्षात ठेव, तुझ्या अंधाराच्या पलीकडे एक नवा सूर्योदय वाट पाहतोय. मी तुझ्या वेदना ऐकतोय. तुझ्या प्रत्येक अश्रूमागे
माझं प्रेम आहे. फक्त एक पाऊल पुढे टाक, ते लहान असो वा मोठे. मी तुझा हात धरून तुला उंचावर घेऊन जाईल. तुझं दुःख आणि तुझ्या काळजाच्या जखमा माझ्या प्रेमाच्या मलमाने बऱ्यापैकी भरून जातील. जेव्हा तू थकशील, घाबरशील, हतबल होशील, माझं प्रेम तुझ्या आत्म्याला ऊर्जा देईल. माझा आशीर्वाद तुझ्या मनाला शांतता देईल. तू कधीच एकटा नव्हतास आणि कधीच एकटा राहणार नाहीस. कारण माझं प्रेम अनंत आहे, अटळ आहे. मी सदैव तुझ्यासोबत आहे. माझ्या बाळा, स्वप्न पहा, मोठं स्वप्न पहा. त्यासाठी न थकता, न घाबरता, न डगमगता झगडत राहा. मी तुझ्यासोबत आहे, कारण तू माझं लाडकं बाळ आहेस. माझं प्रेम तुझ्यावर कधीही कमी होणार नाही. शांत मनाने, श्रद्धेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. जग जिंकण्यासाठी तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. माझ्या आशीर्वादाचा अखंड प्रवाह तुझ्या आयुष्याला उजळवत राहील. आता जा आणि तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या प्रेमाने आणि त्या निरागस हास्याने संपूर्ण जग उजळवून टाक. माझ्या बाळा, आपण लवकरच पुन्हा भेटू. परंतु तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेव आणि आनंदी राहा. मी कायम तुझ्या सोबत आहे, आज, उद्या आणि सदैव. स्वामी भक्त हो, आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी पूर्ण ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा, स्वामी आई, मी तुझा पवित्र संदेश पूर्णपणे ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.